उद्धव ठाकरे फडणवीसांना म्हणाले, तू राहशील किंवा मी राहीन. एकनाथ शिंदे म्हणाले, संपवायला मनगटात दम लागतो. राज्यात सुरू असणाऱ्या विकासामुळे विरोधक बिथरलेले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. एखाद्याला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतो. घरात बसून फेसबुकवरून सरकार चालवणाऱ्यांचं ते काम नाही, असा टोला त्यांनी लगावला. देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबाला त्रास दिला. आता एकतर ते राहतील किंवा मी राहीन, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की महायुतीच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू झाली. महाविकास आघाडीची 2.5 वर्ष आणि आमच्या महायुतीच्या सरकारची 2 वर्ष यांची तुलना करता लोकांना समजेल. राज्यात सुरू असणाऱ्या विकास कामांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळे पातळी सोडून टीका केली जाते. एखाद्याला संपवायचंच असेल तर मनगटात दम लागतो. घरात बसून फेसबुकवरून सरकार चालवणाऱ्यांचं ते काम नाही. आम्ही फील्डवर उतरतो आणि काम करतो. त्यामुळे लोकांची पसंती आम्हाला आहे. येत्या काळात राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार आहे. खरं म्हणजे आम्ही जे काही काम करतोय, आम्ही जे काही लोकांसाठी योजना आणतोय, जो विकास चालू आहे या राज्याचा 2 वर्षामध्ये, एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याण. या कल्याणकारी योजना ज्या आहेत या त्यांना पोटदुखी झालेली आहेत आणि त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ते बिथरलेले आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारचं भाष्य माणूस कधी करतो जेव्हा तो मानसिक गोंधळलेला असतो. आणि म्हणून विरोधी जे महाविकास आघाडी गोंधळलेल्या अवस्थेत आहेत आणि राजकारणामध्ये कोणी कुणाला कायमची संपवण्याची भाषा करू नये. कारण शेवटी देवेंद्रजींनी जे काही राज्यासाठी काम केलंय, मीच काय मी म्हणालो म्हणून महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे. आज जी काय आव्हानाची भाषा करताय, ही आव्हानाची भाषा करताना आपण कुठे आहोत त्याला देखील मनगटामध्ये जोर असावा लागतो, मनगटात ताकद लावावी. फुकाच्या बाता मारून कोणी कोणाला संपू शकत नाही. आणि म्हणून आम्ही या राज्याचा विकास, तुम्ही आरोप करत राहा, आम्ही कामाने त्याला उत्तर देऊ. आणि म्हणून आज राज्यभर सगळे विकासाचे प्रकल्प होताना दिसत आहेत. या राज्यात या कल्याणकारी योजना आम्ही केलेल्या आहेत. या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे आम्ही करणार आणि हा विश्वास मी या ठिकाणी देतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.